श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सर्वांच्याच घरी गणपती बाप्पांचे आगमन हे झालेले आहे. आपण सर्वजण अगदी मनापासून आणि अगदी अंतर्मनापासून आपण गणपती बाप्पांची सेवा पूजा सर्व काही करत आहोतच. आणि आता आपल्या सर्वांना जो वेध लागलेला आहे म्हणजे ज्याची आतुरता लागलेली आहे ती म्हणजे ज्येष्ठा गौरीच्या आगमनाची. तर यावर्षी ज्येष्ठा गौरी आगमन हे कधी असणार आहे, त्याचबरोबर शुभमुहूर्त हा कोणता असणार आहे. ज्येष्ठा गौरीचं आगमन हे नक्षत्रावरती होतं, ते कोणत्या तिथी किंवा वारावरती नसते. तसेच यावर्षी ज्येष्ठा गौरी आगमन हे कोणत्या काळात होणार आहे. यावर्षी ज्येष्ठा गौरीचे आगमन काळात भद्राचे सावट हे असणार आहे. त्याचबरोबर राहू काळ पण आहे. तर यावर्षी ज्येष्ठा गौरीच्या आगमनाचा शुभ वेळ कोणता आणि किती वेळ हा वेळ असणार आहे, ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर संपूर्ण हा व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला शुभ वेळ आणि नक्की आपल्याला किती कालावधी असणार आहे गौरीच्या आगमनासाठी याची माहिती ती मिळेल. कारण यावर्षी भद्राचं सावटही आहे आणि राहू काळही आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा, स्किप करू नका. चला तर माहितीला आपण सुरुवात आहे ती करूया. तर ज्येष्ठा गौरीचे आगमन हे अनुराधा नक्षत्रावरती होते. गौरीचे भोजन पूजन हे ज्येष्ठा नक्षत्रावरती होते आणि ज्येष्ठा गौरीचे विसर्जन हे मूळ नक्षत्रावरती होते. हे कोणत्या तिथीवरती नसतं किंवा कोणत्या दिवसावरती अवलंबून नसतं, तर ते फक्त नक्षत्रावरती अवलंबून असतं. गौरीचे सर्व विधी ह्या नक्षत्रावर अवलंबून असतात. तर यावर्षी ज्येष्ठा गौरीचे आगमन हे 31 ऑगस्ट 2025 वार रविवार या दिवशी होणार आहे. पण अनुराधा नक्षत्र हे 30 ऑगस्ट 2025 वार शनिवार दुपारी 2:39 ते 31 ऑगस्ट रविवारी सायंकाळी 5:28 असणार आहे. हे जरी अनुराधा नक्षत्र 30 ऑगस्टला दुपारी 2:39 जरी लागणारे असले तरी आपण उदय तिथीनुसार म्हणजे सूर्योदयानुसार 31 तारखेला म्हणजेच 31 ऑगस्टला रविवारी अनुराधा नक्षत्रावरती हे करायचं आहे. पण यातही भद्राचे सावट हे असणार आहे. भद्राचा कालावधी किती असणार आहे ते आता पाहूया. भद्राचा कालावधी हा यावर्षी 30 ऑगस्ट शनिवारी रात्री 10:46 पासून ते 31 ऑगस्ट रविवारी सकाळी 11:54 असणार आहे. मी जे तुम्हाला टायमिंग सांगत आहे, जी वेळ सांगत आहे ती काळजीपूर्वक ऐका. डबल वाटलं तर तुम्ही ऐका, म्हणजे तुमच्या सर्व काही नक्कीच लक्षात येईल. त्यामुळे आपण ज्येष्ठा गौरीचे आगमन हे 31 ऑगस्टला रविवारी सकाळी 11:55 पासून आगमन आहे ते आपण करू शकता. पण यातही राहू काळ असणार आहे. राहू काळ हा या दिवशी दुपारी 4:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे आपण 31 ऑगस्टला रविवारी सकाळी 11:55 पासून ते दुपारी 4:30 गौरीचं आगमन आहे ते या कालावधीमध्ये नक्कीच तुम्ही कधीही करू शकता. फक्त आपल्याकडे एवढाच कालावधी असणार आहे, म्हणजेच आपल्याकडे सुमारे 4.5 तास हा कालावधी असणार आहे. याच काळामध्ये आपल्याला गौरीचं आगमन आव्हान आहे ते आपल्याला करायचं आहे. इतर काळ हा भद्राचा आणि राहू काळ हा असणार आहे. अनुराधा नक्षत्र हे 31 ऑगस्टलाच 5:28 संपणार आहे. पण राहू काळ असल्यामुळे आपल्याला 4:30 वाजेपर्यंतच गौरीचं आगमन आहे हे करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.